महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत बदल सुरू झाले आहेत। यामध्ये सर्वात मोठा बदल आहे तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भूमिकेचा। भाजप तसेच संघाने नितीन गडकरी यांना पूर्ण क्षमतेने सक्रिय व्हायला सांगितल्याचं कळतंय। स्वतः प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा या संदर्भात वक्तव्य केलं होतं। त्यामुळे आता नितीन गडकरी महाराष्ट्रात लक्ष घालणार असल्याच्या बातम्यांना बळ मिळालं आहे। आणखी एक महत्त्वाची घडामोड नुकतीच दिल्लीत घडली आहे। महाराष्ट्राची जबाबदारी असलेल्या एका नेत्यानं दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत चर्चा केली। यावेळी सुद्धा त्यांना महाराष्ट्रात सक्रिय होण्याची विनंती केल्याची माहिती आहे। या सगळ्या घडामोडींमुळे काही प्रश्न निर्माण होत आहेत। ते म्हणजे महाराष्ट्रात नितीन गडकरी भाजपचा मुख्य चेहरा असणार आहेत का? नितीन गडकरींच्या येण्यानं देवेंद्र फडणवीसांचं स्थान धोक्यात आलंय का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नितीन गडकरींना पुढे केल्याचा फायदा भाजपला खरोखर होईल का? नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। महाराष्ट्रात भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप असं समीकरण गेल्या काही वर्षापासून बनलं होतं। मात्र मी पुन्हा येईल अशी गर्जना करणाऱ्या फडणवीसांचं पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न हुकलं। महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयामुळे फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची पुन्हा मिळवता आली नाही। तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांचा पडता काळ सुरू झाला। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नाव खऱ्या अर्थानं बदनाम व्हायला सुरुवात झाली। अजित पवारांना पहिल्यांदा फोडण्याचं पाप सुद्धा त्यांच्याच माथी मारलं जातं। त्यावरून त्यांना भाजप कार्यकर्ते आणि मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे तर फडणवीस अक्षरशः विलन ठरले आहेत। आज जर मराठा समाजातील बहुतांश लोकांना मराठा आरक्षणाचा मारेकरी कोण वाटत असेल तर ते नाव देवेंद्र फडणवीस यांचंच आहे। या सगळ्याचा परिपाक 2024च्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला। देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपचा मुख्य चेहरा असल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला। तुलनेनं शिवसेना फोडून आलेल्या एकनाथ शिंदेंची कामगिरी चांगली राहिली। आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच देवेंद्र फडणवीस यांना मुख्य चेहरा करून भाजप तीच चूक पुन्हा नक्कीच करणार नाही। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नितीन गडकरी बरे याला काही कारणं सुद्धा आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे नितीन गडकरी यांची प्रतिमा। नितीन गडकरी प्रामुख्याने ओळखले जातात ते त्यांच्या विकास कामांसाठी। जेव्हा जेव्हा नितीन गडकरी मंत्री राहिले आहेत त्यांचं काम लोकांच्या नजरेतून सुटलेलं नाही। मोदी सरकारच्या काळात देखील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांची लोकांनी चांगलीच वाहवा केली आहे। महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विकास पुरुष म्हणून त्यांची प्रतिमा आहे। त्यामुळे नितीन गडकरी यांच्या या प्रतिमेचा फायदा करून घेण्याचा भाजपचा मानस असू शकतो। दुसरं कारण म्हणजे नितीन गडकरींचा मितभाषी स्वभाव। फडणवीसांसारखा अक्रस्ताळेपणा नितीन गडकरी यांच्याकडे नाही। अक्रस्ताळे स्वभावामुळे फडणवीसांचे राजकारणात खूप जास्त शत्रू निर्माण झाले। गडकरींचं मात्र फडणवीसांच्या उलट आहे। मितभाषी स्वभावामुळे विरोधी पक्षातील अनेक नेत्यांसोबत गडकरींचे मैत्रीचे संबंध आहेत। विविध वादग्रस्त मुद्द्यांमुळे फडणवीसांना घेरणं विरोधकांना सहज शक्य आहे। त्या तुलनेत गडकरींवर टीका करताना मात्र विरोधकांवर बंधनं येतात। पर्यायाने विधानसभा निवडणुकीत गडकरींना लक्ष्य करून भाजपला घेरता येणार नाही। याचा फायदा भाजपला नक्कीच होऊ शकतो। हे सुद्धा गडकरींना आणण्यामागचं एक कारण असू शकतं। गडकरी फडणवीसांचे संबंध चांगले नसल्याची टीका विरोधकांकडून अनेकदा केली जाते। आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर थेट खांदेपालट केला तर चुकीचा मेसेज जाऊ शकतो। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना पूर्णपणे डावललं जाण्याची शक्यता नाही। देवेंद्र फडणवीस यांना थेट साईडलाईन न करता नितीन गडकरी यांना महाराष्ट्रात सक्रिय केलं जाऊ शकतं। मात्र हे सगळं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासाठी या घडामोडी नक्कीच चांगल्या नाहीत। मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर होते। पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं। मात्र आता भाजपमध्ये डावललं जाणाऱ्यांच्या यादीत त्यांचा नंबर। देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय अस्ताची तर ही सुरुवात नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर आत्ताच खालील लाईकचं बटन नक्की दाबा। बाकी जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांचा पडता काळ सुरू झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा।